जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या याच टिक्कर मराठी या नवीन प्लॅटफॉर्मवर। तर इथे आपण मराठी व्याकरण चालू केलेलं आहे। आज आपला भाग 3 आहे। हे जे काही प्रश्न आहेत ICDS आणि टेट भरती या एक्झाम साठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। मग याच्यामध्ये येणाऱ्या ज्या एक्झाम आहेत, फॉर एक्झाम्पल तलाठी भरती, महिला व बाल विकास विभाग भरती, समाज कल्याण विभाग भरती, आदिवासी विभाग भरती आणि अंगणवाडी सेविका भरती, या सगळ्या एक्झामच्या दृष्टीने जे काही मराठी व्याकरणाचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांचा समावेश आपण या लेक्चर्स मध्ये करत असतो। त्यामुळे अति महत्त्वपूर्ण आपले हे लेक्चर्स होत आहेत आणि होणार आहेत। जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपले हे लेक्चर शेअर करा, ठीक आहे। चला, लेक्चर प्रत्येकाने शेअर करायचे, त्याच्यानंतर लगेचच आपण आपल्या प्रश्नांना चालू करणार आहोत। केले शेअर प्रत्येकाने? यस। चला जाऊया आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू आपण। पहिला प्रश्न आहे, अहि या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? अहि शब्दाचा समानार्थी शब्द पुष्कळ, सर्प, सौभाग्य आणि शीन। अहि या शब्दाला समानार्थी शब्द आहे साप, किंवा त्यालाच आपण म्हणतो भुजंग, बरोबर। मग आता पर्यायामध्ये कुठला शब्द यांना समानार्थी दिलाय तो आपल्याला ओळखायचा आहे। अहि या शब्दाचा समानार्थी आहे सर्प। ऑप्शन बी इज राईट। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। यस, रंक या शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा। आता महत्वपूर्ण प्रश्न आहे जो बरेच विद्यार्थी चुकवत आहेत। समानार्थी पण एक्झाम मध्ये विचारला जातो, विरुद्धार्थी पण विचारला जातो, त्यामुळे फक्त शब्द पाठांतर आपल्याला करायचे नाहीयेत, तर त्यांचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे। ओके, रंकचा अर्थ माहित असेल तरच विरुद्धार्थी सांगू शकू ना आपण। रंक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे गरीब। रंकचा समानार्थी शब्द आहे गरीब। गरीबला विरुद्धार्थी आहे श्रीमंत। मग श्रीमंतला समानार्थी काय येईल तो आपल्याला इथे 4 पर्यायांमधून ओळखायचा आहे। राव, गरीब, कंक, रंक। काय येणार बरोबर? रंकला विरुद्धार्थी राव। राव म्हणजेच श्रीमंत। ऑप्शन कुठला बरोबर आहे? ऑप्शन ए इज राईट। चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। यस, पुढचा प्रश्न आहे आपला, विडा उचलणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? विडा उचलणे याचा अर्थ काय होतो? भरपूर जेवण होणे, प्रतिज्ञा करणे, उपाशी राहणे, विडा खाणे। विडा उचलणे म्हणजे काय? विडा उचलणं म्हणजे एखादी, काय म्हणतात ना त्याला, शपथ घेणे। म्हणजे आपण विडा उचललाय की आपण ह्या ज्या एक्झामची तयारी करतोय, फायनल मेरिट लिस्ट मध्ये आपण येणारच आणि आपलं स्वप्न आपण पूर्ण करणार, तोपर्यंत मी काय लग्न करणार नाही, असा बरेच विद्यार्थी विडा उचलतात की नाही? की नाही झालं तर झालं, नाही तर बघू मग आपलं, असं काय आहे का? विडा उचलणं म्हणजे एखाद्या गोष्टीची शपथ घेणं किंवा एखादी प्रतिज्ञा करणे। पर्याय बी राईट। पुढचा प्रश्न आहे आपला, नाव सोनूबाई हाती डॅश डॅश वाळा। मन पूर्ण करायची आहे। नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा, हिऱ्याचा वारा, पितळेचा वारा, तांब्याचा वाळा। नाव सोनूबाई हाती मात्र कथलाचा वाळा। पर्याय कुठला योग्य आला? पर्याय ए योग्य। म्हणजेच नाव मोठं आणि लक्षण खोटं असंच त्याचा अर्थ होतो। ठीक आहे, चला पुढे। पुढचा प्रश्न आहे, सुगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा। सोपा, दुर्गम, सुलभ,
आणि सहज. आता मराठी व्याकरणाच्या पुस्तकाची नावं सुद्धा आहे ना, आहे की नाही? म्हणजे सोपं मराठी, सोप्या भाषेत लिहिलं गेलेलं मराठी व्याकरणाचं पुस्तक असा त्याचा अर्थ होतो. मग सुगम म्हणजेच काय? सोपं. सोपं म्हणजे सुलभ, सुलभ म्हणजे सहज कळणाऱ्या विद्यार्थ्यांना, बरोबर. मग सुगमला विरुद्धार्थी काय येईल? सुगम, दुर्गम. ऑप्शन बी इज राईट. ज्यांना ज्यांना आपलं लेक्चर आवडायला लागलंय, महत्वपूर्ण आहे असं वाटतंय, लेक्चर लाईक करून घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपले हे लेक्चर शेअर करा. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, जो आवडतो सर्वांना तोची आवडे डॅश डॅश. मन पूर्ण करायची आपल्याला. सर्वांना, मानवाला, देवाला, महापुरुषाला. ओळखा काय येईल बरोबर? जो आवडतो सर्वांना तोची आवडे जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. पर्याय सी योग्य. चला पुढे. यस. पुढचा प्रश्न आहे, कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द 4 पर्यायांमधून आपल्याला ओळखायचा आहे. ठीक आहे. कमळ शब्दाला कुठला शब्द समानार्थी येणार नाही? नलिनी, नीरज, पद्म आणि वायस. ठीक आहे. आता नलिनी, नीरज, पद्म, वायस याच्या व्यतिरिक्त कमळ शब्दाचे समानार्थी कुठले कुठले आहेत जे याच्यामध्ये दिलेले नाहीयेत? कमळलाच नाही दिलाय. पंकज म्हणतात, कमळलाच सरोज म्हणतात, कमळलाच अंबुज म्हणतात. अजून कमळ शब्दाला कुठला कुठला शब्द समानार्थी आहे? नलिनी किंवा नलीन सुद्धा कमळ शब्दाला समानार्थी आहे. अजून कमळ शब्दाचे समानार्थी शब्द जे एक्झाम मध्ये आपल्याला विचारून झालेले आहेत, जलज, जलद नाही, जलज कमळ शब्दाचे समानार्थी आहेत जे एक्झामला विचारून झालेत. मग याच्यामध्ये कुठला शब्द नाही दिसत आहे? वायस. वायस हा कमळ शब्दाला समानार्थी नाही, कारण वायस शब्दाचा समानार्थी शब्द आहे कावळा, त्यालाच म्हणतात काक, त्यालाच म्हणतात एकाक्ष. हे 4 शब्द एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत, लक्षात ठेवायचं. पर्याय कुठला योग्य इथं? ऑप्शन डी इज राईट. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला. पुढचा प्रश्न आहे, अनुरूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अनुरूप शब्दाचा विरुद्धार्थी काय असेल? निरोगी, सुलटा, विरक्ती, विजोड. तो मला अनुरूप आहे. अनुरूप म्हणजे तो मला साजेसा आहे. साजेसा म्हणजे माझ्या योग्यतेचा आहे, बरोबर ना? पटतंय? अनुरूप, तो तुझ्या अनुरूप आहे, तुमचं जमू शकतं. अनुरूप म्हणजे तुला साजेसा असा आहे. मग याच्या विरुद्धार्थी काय येईल? तो अनुरूप नाही म्हणजे कसा आहे? निरोगी, सुलटा, विरक्ती, विजोड. विजोड पद आहे, तुमचं अजिबात पटणार नाही. तो एका टोकाला तर तो दुसऱ्या टोकाचे आहे असं. विजोड अनुरूपला विरुद्धार्थी आहे विजोड. पर्याय डी योग्य. चला हा प्रश्न मला वाटतं आधी झालाय का? मन पूर्ण करायची आपल्याला. पदरी पडले झोंड आणि अरे पर्याय वेगळे आहेत एकदमच. ठीक आहे. इथं मला वाटते राजा या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायापैकी कोणता नाही असा प्रश्न इथे असावा. प्रश्न वेगळा आला, हरकत नाही. मन पूर्ण करायचे. काय येईल? पदरी पडले झोंड आणि हसून केले गोड ही आपली पूर्ण म्हण आहे. मग याचा अर्थ काय होतोय? पदरी पडले झोंड, हसून केले गोड म्हणजे एकदा एखादी गोष्ट स्वीकारली तर ती गोष्ट स्वीकारल्यानंतर तिला नावं ठेवून फायदा नाही. तिला हसून गोड करावंच लागतं, म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला स्वीकारावंच लागतं असा या म्हणीचा अर्थ होतो. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. यस.
खोंड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. खोंड म्हणजेच काय? गोरा. गोरा नाही, फेअर नाही. गोरा म्हणजे गायला वासरं होतात. जसं आपल्याला एक मुलगा मुलगी, मुलगा मुलगी असे लिंगभेद आहेत, तसंच त्या जनावरांमध्ये सुद्धा आहेत. त्यांना एक नर आणि एक मादी या पद्धतीचे वासरं होतात. तर जे पुल्लिंगी असतं त्याला गोरा आपण आपल्या गावाला म्हणतो, तर त्यालाच व्याकरणातील शब्द आहे खोंड. काय? खोंड. आपण म्हणत नाही खोंड झाली म्हणून, खोंड झाला हिला नाही, आपण काय म्हणतो? गोरा झालाय. मग याला विरुद्धार्थी काय आहे? स्त्रीलिंगी शब्द कालवड झाली. कालवड म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे. मग खोंड शब्दाला विरुद्धार्थी शब्द किंवा विरुद्ध लिंगी शब्द काय आहे? कालवड आहे. पर्याय बी योग्य. ज्यांना आपलं लेक्चर आवडतंय, अजून लाईक केलं नसेल तर सेशनला लाईक करून घ्या. अगदी सोप्या भाषेत असं मराठी व्याकरण तुम्ही पाहिलं असेल, बाकी ठिकाणी सुद्धा कुठंच नसेल शिकवलं, बरोबर ना? ते तुम्हाला ते शिकायला भेटते, त्यामुळे सेशन लाईक करून घ्यायचंय. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे, उचलली जीभ लावली डॅश डॅश. म्हण पूर्ण करायची आपल्याला. तोंडाला, दाताला, टाळ्याला, नाकाला. काय येईल बरोबर? उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजेच काय? तर एखाद्या गोष्टीचा पूर्ण विचार किंवा पुढचा मार्गचा विचार न करता तोंडाला येईल ते बोलणे, वाटेल ते बोलणे. समोरच्या व्यक्तीचं मन दुखेल का, तिला काय वाटेल, या गोष्टीचा पुढे काय परिणाम होईल, असा काहीही विचार करायचा नाही. बस आपल्या मनात जे येते ते बोलून टाकणं, म्हणजेच उचलली जीभ लावली टाळ्याला अशी म्हण आहे त्याला. समजलंय? तर आपण बऱ्याच वेळा असं करतो. तर प्लीज प्रत्येकाला माझं सांगणं आहे पर्सनली की आपण बोलत असताना किंवा एखादी गोष्ट अचानक जर आपल्याला समजली ना, तर ती नक्की खरं आहे का, की समोरचा व्यक्ती त्याच्या मनाचं सांगतोय काही याच्यामध्ये जोडून, याचा विचार करून किंवा याचा पाठपुरावा घेऊनच आपल्याला आपल्या मनात ज्या गोष्टी येतील त्या बोलाव्यात. नाहीतर कधी कधी काय होतं, समोरच्याची ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला काही कळालंय त्याची चूक नसतानाही त्याला आपण उणे दोणे काही बोलून टाकतो. त्यामुळे विचार करून बोलणे हे आपल्या डेली रुटीन मध्ये जरा ऍड करा. ठीक आहे, चला पर्याय सी योग्य. पुढचा प्रश्न आहे, इतिश्री करणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. इतिश्री करणे म्हणजेच काय? इतिश्री करणं म्हणजे श्री गणेशा करणे, शेवट करणे, श्री लक्ष्मी वंदन करणे आणि इतिहास सांगणे. इतिश्री करणं म्हणजे एखादी गोष्ट संपवणे. एखादी गोष्ट संपवणे म्हणजेच ती गोष्ट पूर्णत्वास नेणे. मग त्याला काय समानार्थी दिला इथे? याचा समानार्थी. इतिश्री करणं म्हणजे कार्यभार संपणे, त्या गोष्टीचा शेवट करणे. श्री गणेश करणे आपण पाहिले, मला वाटतं याच्या आधीच्या लेक्चर मध्ये मे बी पाहिलं असेल. सुतोवाच करणे, प्रारंभ करणे म्हणजे श्री गणेश करणे. ओके, इथे ऑप्शन बी इज राईट. पुढचा प्रश्न आहे, व्याज या शब्दास पुढीलपैकी कोणता पर्याय समानार्थी नाही? व्याज शब्दाचा समानार्थी कोणता नाहीये तो आपल्याला इथे ओळखायचा आहे. कपट, सोंग, भाडे, रक्कम. कुठला पर्याय योग्य येईल इथे? व्याज शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही? तर व्याज म्हणजेच रक्कम याला समानार्थी येणार नाही. रक्कम म्हणजे पैसा, रक्कम म्हणजे पैसा, पण व्याज म्हणजे पैसाच आहे असं नाही. व्याजाने आपण कुठल्याही गोष्टी देऊ शकतो. पर्याय कुठला योग्य? मग पर्याय डी योग्य. पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दाकरिता योग्य समूहदर्शक शब्द शोधा. समूहदर्शक शब्द शोधायचा आहे म्हणजे धान्य, अनेक धान्य एकत्र गोळा केलं तर त्याचे काय बनते ते आपल्याला ओळखायचे. गोणी, रास, डोंगर, कणगी. धान्याची, आता येईल उत्तर ना, फक्त धान्य म्हटल्यावर आठवत नाही. धान्याची रास, गोणी म्हणू नका, अनेक गोणी एकत्र ठेवल्यावर रास बनते ना, म्हणून धान्याची रास. ऑप्शन बी इज राईट. तर हे होते आजच्या लेक्चर मधले आपले प्रश्न. कसे वाटले मला कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकाने सांगायचे.
अभ्यास करत राहा आणि याच्या पुढचे लेक्चर तुम्हाला कसे हवेत ते प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे तुमच्या दृष्टीने तुम्हाला जे लेक्चर हवेत ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकेल. आणि आपली शिकवण्याची पद्धत तुम्हाला समजते की नाही हे सगळं मला कळवत राहा कमेंट बॉक्समध्ये. भेटूयात उद्या पुन्हा याच वेळेला. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट.